फायनली ज्यांच्याशी गप्पा मारायची इतके दिवस मी वाट बघत होते, आज माझी फॅनगर्ल मोमेंट म्हणतात तशी झाली आहे. कारण इतकं ह्यांच्याबद्दल ऐकलं होतं आणि इतकं वाचलेलं होतं, एका मित्राने केलेली डॉक्युमेंटरी बघितलेली होती आणि प्रत्यक्ष हे काम कधी बघता येईल आणि कामासोबत ते काम ज्यांनी प्रत्यक्षात आणलं आहे आणि इतकं मोठं एक विश्व इथं उभं केलं आहे, त्या दोघांना प्रत्यक्षात भेटायची आणि बघायची इच्छा होती. आणि गणराज जैन आणि अर्चना जैन आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार आणि स्वागत सगळ्यात आधी तुमचं खजिनाच्या आपल्या या भागामध्ये. आणि सगळ्यात आधी तर मुळात थँक्यू, कारण आज एक कार्यक्रम आहे संध्याकाळी पाणवठा संस्थेचा आणि त्याला मी सुद्धा जाणार आहे पाहुणी म्हणून. त्या कार्यक्रमाच्या गडबडीतनं वेळ काढून ते माझ्याशी आज गप्पा मारायला आणि शूटिंगला इथं बसलेले आहेत. मला आज इथं बोलावल्याबद्दल आधी मनापासून आभार. आणि खरंच मी जसं मगाशी म्हणलं की अनेक दिवस उत्सुकता होती की कधी तुम्हाला भेटता येईल प्रत्यक्ष. आज तो योग आलाय. कसं वाटतंय तुम्हाला? आणि खरं तर आमच्याकडूनच पहिले तर काही थँक्यू की इतक्या मोठ्या व्यक्तीने आमच्यासाठी वेळ ठेवणं ही आमच्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू. खजिनासारख्या इतक्या मोठ्या याच्यामध्ये आमचा उल्लेख करणं. आणि म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की असं काहीतरी हिऱ्या मोत्यांचा असतो तो खजिना असतो, पण त्यात काचेला सुद्धा तुम्ही आज ॲड करून घेतलं. तुम्हाला कल्पना नाहीये, हिरे मोती माणकं सगळी एकत्र आहेत तुमच्याकडे. इकडे तुम्हीच आहात त्यातले खरं तर. थँक्यू सो मच. पण सगळ्या लोकांना जास्तीत जास्त जे आपले प्रेक्षक आहेत, मला असं वाटतं की त्यांना या कामाबद्दल आणखीन कळावं आणि तुमचा हा जो सगळा म्हणजे कमालीचा प्रवास आहे तो त्यांच्यापर्यंत जावा, पोहोचावा. खूप मजेचे किस्से आहेत तुमच्याकडे, ते सगळे ऐकायचे, सगळे जाणून घ्यायचे. सगळ्यात आधी तर मला प्लीज सांगा की ही सुरुवात नेमकी कशी झाली? खरं तर 2005च्या महापुरापासून मी प्राण्यांसाठी काम करायला सुरुवात केली. परंतु खऱ्या अर्थाने कामाला एक मूर्त स्वरूप आलं ते 2013चं. मला इंडियन कोब्रा बाईट झाला होता या ठिकाणी आणि मी 7 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. त्यानंतर आम्ही दोघांनी असा विचार केला की आता जे मिळालेलं वाढीव आयुष्य आहे, जे बोनस लाईफ आपण म्हणू शकतो, ते केवळ आपण पिल्लांसाठीच द्यायचं. मग अशा स्वरूपाचं काम आम्ही ह्याच्या अगोदर जे करत होतो ते केवळ फक्त ट्रीटमेंट सेंटर होतं. मग आम्ही सफर नावाचं पहिले जे उपचार केंद्र चालवत होतो, प्राण्यांसाठीचं एक मोफत उपचार केंद्र होतं, त्याला आम्ही कन्वर्ट केलं अपंग प्राण्यांच्या या अनाथाश्रमामध्ये. इथून खऱ्या अर्थाने ती सुरुवात झाली. पण हे इथे आता किती प्राणी आहेत आपले सगळे मिळून? ही जी पिल्लं आहेत ती किती आहेत आत्ता? आश्रमामध्ये 107 पिल्लं आहेत, ज्याच्यामध्ये गाई, घोडे, गाढव, त्याच्यानंतर कुत्रे, मांजर, मोर, माकड अशा सगळ्या स्वरूपाचे प्राणी आतापर्यंत जवळपास 4,500पेक्षा जास्त प्राणी येऊन गेले आश्रमामध्ये. बापरे. त्याच्यामध्ये त्या माध्यमातून अशा सगळ्याच प्रकारच्या प्राण्यांवरती उपचार आणि त्यांची देखभाल करण्याची संधी आम्हाला ईश्वराने दिली. महाडला तुम्ही आधी होतात आणि आता बदलापूरला तुमची अशी ही खास हक्काची जागा एक तयार झाली आहे, जिथे इतकं मोठं कुटुंब आहे आता हे. म्हणजे तर हा जो महाड ते बदलापूर हा जो प्रवास होता तो कसा झाला? म्हणजे मुळात काय कारण होतं महाडून इथं येण्याचं? ॲक्च्युली ना, जखमी प्राण्यांसाठी ज्यावेळेला आम्ही आश्रमाचं काम करत होतो, खरं तर त्या केंद्राचं, सफर केंद्राचं, त्यावेळेस मला नेहमी असा एक प्रश्न पडायचा की ज्यांना आपण बरं करून बाहेर सोडतोय त्यांचं तर छान आहे, पण ज्यांचं आपल्याकडे ॲम्प्युटेशन होतं, बऱ्याचदा अशा पद्धतीचे प्राणी यायचे की ज्यांचे हातपाय कट व्हायचे. मग आफ्टर ॲम्प्युटेशन त्या पिल्लांचं काय करावं, की त्यांना सांभाळणारी अशी काही संस्था आहे का? याच्यासाठी अनेक देशभर काही पुरस्कार मिळाले, तर त्या पुरस्कारानिमित्त फिरणं झालं. तर त्यावेळेस आमची ही गोष्ट लक्षात आली की अशा स्वरूपाचं केवळ अपंग प्राण्यांचा अनाथाश्रम असं कुठे नाही आहे. मग त्यांच्यासाठीची एक वेगळी व्यवस्था असणं गरजेचं आहे, कारण की ज्याच्या घरात एक रेग्युलर पेट आहे त्याला माहिती आहे की त्यांच्यासाठीची काय गरज आहे. ज्यांनी जखमी प्राण्यांसाठी काम केले त्याला त्याचं गांभीर्य अधिक माहिती आहे. पण ताई, मी नेहमी असं म्हणतो की ज्यांच्या घरात एक स्पेशल चाइल्ड आहे ना, त्यांना त्याची कल्पना आहे की ह्या पिल्लांची नक्की काय अवस्था आहे. म्हणजे ह्या पूर्णतः अपंग, आता तुम्ही आतमध्ये बघितलात की काही पिल्लांना 4ही पाय नाही आहेत. ते पिल्लं आयुष्य कसं बाहेर काढू शकतात, किंवा ज्यांना 2 पाय नाहीत, किंवा जे पार्शियली ब्लाइंड आहेत, कोणी कम्प्लिटली ब्लाइंड आहेत, त्यांची व्यवस्था काय? हा जो डोक्यात आमच्या प्रवासाचं गणित होतं, त्याच्यामुळं मग आम्ही गाव सोडून थोडंसं मुंबईच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. कारण की तसं बघायला गेलं तर ते सर्वानुमते किंवा एक मान्यता त्याला येणं हे गरजेचं होतं आणि सर्वांना जवळ येणं सोपं होतं इथे आल्यामुळे. त्यामुळं मग आम्ही हा प्रवास करत आम्ही बदलापूर निवडलं, कारण की ट्रेननीही बऱ्याच जणांना येणं जाणं आणि ह्या सगळ्या दृष्टीने सोयीस्कर होतं.
मग आम्ही बदलापूर निवडलं आणि मग बदलापूरला आम्ही हे शिफ्ट करून आता जवळपास 5 वर्ष पूर्ण झाली. मला कमाल कसली वाटली माहिती का, आता बरेचसे ट्रेंड आपण आसपास बघतो. नॉर्मली लोक खूप फॅन्सी कुत्रे घेतात, मांजरी घेतात, फॉरेन ब्रीड्सची पेट्स असतात लोकांकडे. अशा परिस्थितीमध्ये आपण टाकून दिलेल्या किंवा ज्यांना तुम्ही म्हणता की 4 पायच नाही आहेत, 2 पाय नाही आहेत, ॲम्प्युटेट करावे लागलेत किंवा जे ब्लाइंड आहेत, अशी ही जी मुकी जनावरं आहेत, त्यांच्यासाठी आपण आपलं सगळं आयुष्य पणाला लावूया, असं कसं काय आला विचार मनात? माझ्या नवऱ्याला ना म्हणजे असं लांब म्हणजे पहिल्यापासूनच असं गुबगुबीत असं छान ब्रीडचं असं कधीच नाही. कधी पण घरी घेऊन आला ना की असं एका पायात किडे पडलेत, शेपटीत खराब झाली आहे किंवा असं सडलंय, असंच आवडतं. कधी पण मग ते असं आहे की त्याला आणायचं, मग त्याला धुवायचं, मग त्याच्यातल्या सगळ्या त्या अळ्या काढायच्या, ते साफ करायचं. हे एक गोल्डन रिट्रीव्हरचं जे डॉग आहे ज्याच्या आधी माझ्याकडे होतं, तर ते महाडला असताना मी एका जंगलात असं कोणीतरी सोडून दिलं होतं आणि छान एका श्रीमंत माणसाच्या घरी होतं. त्याचा एक पाय पूर्ण सडला होता आणि पूर्ण किडे पडलेले, म्हणजे तो अक्षरशः मरायला टेकला होता. मग त्यांनी त्याला आणलं, त्याची सगळं धुतलं, इतकं त्याला स्वच्छ केलं आणि तो आता 14-15 वर्षात झाला, मागच्या वर्षीच तो गेला. म्हणजे तो माझ्या दोन्ही मुलांपेक्षा पण खूप आम्हाला हे होता की अक्षरशः म्हणजे माझं तिसरं बाळच होता तो, इतकं छान होतं. त्यामुळे असेच त्याला पहिल्यापासून आवडतात की असं छान आणायचं, सांभाळायचं, असा नादच नाही. कसं काय? त्यांचं कौतुक करणाऱ्या हजारो लोक आज समाजात आहेत की जे हजारो रुपये खर्च करून त्या पिल्लांना सांभाळू शकतात आणि त्यांना मुळात मी काही त्या विरोधातला माणूस नाही आहे, पण ज्याची त्याची आवड आहे. बरोबर. पण त्यांच्यासाठी आवड असलेले 100 99 लोक आहेत. ह्यांची आवड असलेलं तयार होणं समाज ही आज काळाची गरज आहे. कारण की स्ट्रे डॉग्ससाठीचे किंवा स्ट्रे ॲनिमल्ससाठीचे जे प्रॉब्लेम्स आज समाजाला पण भोगावे लागत आहेत, कारण की समाजाचं त्यांच्याकडे लक्ष नाही आहे. आज सोसायट्यांमधून कॉल येतात की आमच्याकडे इतके कुत्रे झालेत, तुम्ही त्यांच्यासाठी काहीच करत नाही आहेत. त्यांना फीडिंग पॉईंट्स तयार करायला पाहिजेत. डॉग बाईट्स होणारच नाहीत ताई, जर म्हणजे अगदी फार प्रमाण तरी निश्चितच कमी होऊ शकतं जर तुम्ही त्यांचे प्रॉपर फीडिंग पॉईंट्स तयार केले. मग ह्या पिल्लांसाठी करण्याची खरंच गरज आहे, म्हणून आम्ही हा विचार केला. म्हणजे गुबगुबीत पिल्लांपेक्षा ह्यांना गुबगुबीत करणं हे एक चॅलेंज होतं. तुम्ही आश्रमातली सगळी पिल्लं बघा, तुम्हाला ब्रीडपेक्षा छान दिसतील, म्हणजे सगळीच सुंदर आहेत. म्हणजे मला सांगू का, आत्ता बोलता बोलता आपण बाबा आमटेंची गोष्ट ऐकतो की त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात कुठून केली. एक दिवस एक महारोगी त्यांना रस्त्यात दिसला आणि ते त्याला घरी घेऊन आले आणि त्याच्यानंतर त्यांचं सगळं हे काम उभं राहिलं. तुमचं काम कुठेच कमी नाही आहे. असं नाही. इनफॅक्ट जिवंत नाही म्हणलं तरी तो एक जिवंत माणूस होता, जरी अत्यंत मरायला टेकलेल्या अवस्थेत असला तरी. पण ज्याला बोलता येत नाही, ज्याला आपल्याला नक्की काय होतंय ते तोंड उघडून सांगता येत नाही, अशा जनावरांसाठी काहीतरी करावंसं वाटणं हेच मला वाटतं आधी फार कौतुकास्पद आहे. खरंच सांगते, म्हणजे इथे आल्यापासनं आपण ज्या काही गप्पा मारतोय, अगदी आपलं शूट चालू व्हायच्या आधीपासनं, फक्त कुत्री, मांजरी आणि गाढव आणि गाई एवढंच नाही बरं का, त्यांनी घार आणि मगर सुद्धा वाचवलेले आहेत. त्या मगरीचा किस्सा मला तुम्हाला विचारायचा आहे, कारण तो सगळ्यांनी ऐकावा अशी माझी खूप इच्छा आहे. आम्ही महाडला काम करत असताना सावित्री नदीमध्ये JCB काहीतरी काम करत होता आणि त्याचं JCBचा पुढचे जे पॉईंट्स असतात ते एका मगरीच्या जबड्याला लागले आणि ती अडकली त्यामध्ये. आता मगर ही प्रसिद्धच आहे जबड्यासाठी तिच्या, तर तिच्यावरती जखमेवरती उपचार करणं हे खूप मोठं चॅलेंज होतं आमच्यासाठी पण. परंतु तिथल्या वनाधिकाऱ्यांनी आम्हाला केलेल्या सहकार्यामुळं आम्ही आमच्याकडे तिला ठेवू शकलो. पण ठेवताना आमच्याकडे त्यावेळेला फक्त मानसिकता किंवा एक फक्त मनात प्रेम एवढीच भावना होती. आमच्याकडे अशी काही आणि सेफ भीती, जागा. ही भीती नाही का वाटली की आपण मगरीला घरात आणून तिच्यावरती उपचार करतो, याची कधी भीतीच नाही वाटली? तिला गरज होती. आम्हाला आमचं एकच होतं की तिला उपचाराची गरज होती, आपण प्रयत्न करून बघू. आम्ही ताई तिला 32 दिवस घरात ठेवले. 32 दिवस आम्ही आमच्याकडे काही वेगळं मोठा हेवी केज जो वाईल्डसाठी लागतो तो त्यावेळेला नसल्यामुळे 32 दिवस मगर बेडरूममध्ये आणि आम्ही हॉलमध्ये असे आम्ही राहिलो. आणि त्याच्यामध्ये आहे ना म्हणजे लिटरली शेवटचे काही एक 8-10 दिवस तर ती आमच्यासोबत इतकी माणसाळली म्हणा किंवा तिला इतका भरोसा झाला आमच्यावरती, इतका विश्वास बसला की आम्ही जेवायला वगैरे बसलो ना तर ती अशी बाजूनी गोल गोल राऊंड मारायची. म्हणजे कितीतरी लोकांनी तो किस्सा असा प्रत्यक्ष डोळ्याने बघितलाय की आमच्यासोबत ती राहते.
आणि घारीचं म्हणाल ना तर आमच्याकडे राधा म्हणून एक घार होती महाडला असताना. आम्हाला दिल्लीला ज्यावेळेला गोरत्न पुरस्कार मिळाला त्यावेळेस आम्ही 6 दिवस दिल्लीला गेलो होतो. त्यावेळेस ॲक्च्युली ती घार गेली, म्हणजे तिथल्या एका आदिवासी माणसाने तिला मारलं, त्याला माहिती नसल्यामुळे. पण त्या अगोदर अनेक मुंबई पुण्यातून आलेले लोक हे आमच्याकडे तिथे यायचे. ती साधारण 8 महिने आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी होती आणि ट्रीटमेंटनंतर तिला बाहेर सोडली ना तर ती जाईच ना. म्हणजे ती आजूबाजूच्या झाडांवर राहायची आणि मी आणि अर्चना दोघं बाहेर पडलो, दोघांपैकी कोणीही, आणि हाक मारलं फक्त राधा की ती त्या झाडावरून उडून यायची आणि आमच्या खांद्यांवर बसायची. म्हणजे आमच्या दोघांच्यात ना, लिटरली मला तुम्हाला दाखवायला नाही वाटत आहे, आमच्या दोघांच्या खांद्यांवरती असे व्रण आहेत तिचे नखांचे उठलेले. म्हणजे ती इतक्या फोर्सने येऊन वरून अशी पकडून ठेवायची कारण आम्हाला. तिच्यासाठी ती प्रेमानेच येऊन Yes, बसत yes. असणार आहे. हे जे आहे ना ताई, ॲक्च्युली हे मी नेहमी म्हणतो की आपण जर प्रेमाने किंवा आपल्या बाजूनी जर आपण 100 दिलं ना तर ते त्यांच्या बाजूनी 200 देतात. आज घारीने तिचं घारत्व म्हणजे काय आहे की बाकीच्या प्राण्यांच्या तुलनेने जंगली प्राण्यांमध्ये बदल होणं खूप फरक असतो आणि त्यातही जंगली पक्ष्यांमध्ये बदल होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून मी म्हणतो की तिने दिलेले 200 आहे. तर आपण जर 100% आपल्या बाजूने दिलं ना तर समोरचं प्राणी आपल्यासाठी 200% देऊ शकतं. ह्याचं हे उदाहरण आहे. किंवा त्या मगरीने आमच्यासोबत जे वागणं, आम्ही तिच्याबरोबर जे वागलो आहे त्याच्या डबल तिने देण्याचा प्रयत्न केला. हेच समाजाला, ह्या पुढच्या पिढीला आम्ही जे लेक्चर्स द्यायला जातो त्याच्यामध्ये पण मी हेच समजवण्याचा प्रयत्न करत असतो ह्या मुलांना की तुम्ही 100% तुमच्या बाजूने देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे उगाचच बेडकाला दगड मारण्याला आम्ही लहानपणी मी ते केलंय, पण जेव्हा आपल्याला कळायला लागलंय की आपल्याला आपलं चुकतंय त्याला आपण समोरच्यालाही सांगितलं पाहिजे की आपलं काय चुकतंय. करेक्ट. तर हीच त्यामागची भावना आहे मला वाटतं प्राण्यांच्या. पण ते आपल्या बाजूने आपण दिलं तर तेही त्यांच्या बाजूने देतातच. अर्चना ताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हालाही पहिल्यापासून प्राण्यांची अशीच आवड होती का? नाही, मी मुळात डॉक्टर आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आपलं विश्व, आपलं शाळा कॉलेज आणि इतकंच, त्यामुळे इतकी काही फारशी आवड नव्हती. पण हे माहित होतं की या माणसाला आवड आहे, पण अशी काही आवड असेल इतकं. तुमचं लव्ह मॅरेज आहे? आमचं लव्ह मॅरेज आहे. कुठे भेटला? माझ्यासारख्या अशा जीवाला अशी डॉक्टर बायको कोण देणार हो लव्ह मॅरेज शिवाय. महाडलाच आम्ही भेटलो, म्हणजे आमची शाळा एकच होती. आणि पण ते म्हणजे नंतर पुण्यात माझं शिक्षण पुण्यात झालं, हे पण पुण्यात होते आणि मग तेव्हा आमची ओळख झाली. पण म्हणजे तेव्हा मला असं कधी वाटलं नाही की भविष्यात आमचं असं काही भविष्य असेल की असेल काही. आपलं मी डॉक्टर, नवरा काहीतरी करतोय आणि 2 मुलं, असंच कुटुंब असेल. पण आता ते कुटुंब म्हणजे चौकोनी कुटुंबाचं 400 जणांचं कुटुंब होईल असं नव्हतं. त्याच्यावरून मला आठवलं की आमच्या घरी एक जण पत्रिका द्यायला आले होते की असं असा घरी कार्यक्रम आहे आणि तुम्ही सहकुटुंब सहपरिवार या. मी त्यांना म्हटलं तुम्ही एकदा पुन्हा विचार करा. ते म्हणे नाही नाही तुम्ही सहकुटुंब. मी म्हटलं माझी 100 जणांची फॅमिली आहे आणि माझं अख्खं कुटुंब घेऊन आले तर तुमच्या लोकांना पळताभुई थोडी होईल. त्यामुळे हे माझं अख्खं कुटुंबच आहे आणि आता ते सांभावलंय. म्हणजे मी कायम असं म्हणते की एकदा एका कार्यक्रमातच असं विचारलेलं तर मी म्हटलं की मी एक ओळ मला ते आठवली की मी फुलांचा धागा घेऊन फुलांची माळ ओवत होते आणि धागा कधी केशरी झाला हे वैद्य सरांची कविता आहे. Yes. तू दारात बसली होतीस, झेंडूची फुलं ओवीत होतीस Exactly. आणि बघता बघता अख्खा दोराच केशरी होऊन असं गेला. माझं किती झालंय. सुंदर. आणि वा. ते मला खरंच कायम तिचं असं तसं झालंय. आठवतं म्हणजे की खरंच तिच्या मी मनात करता नव्हतं. करता करत गेले आणि ते घडत गेलं. पण म्हणजे आता हे सगळं ऐकताना 1-2 मिनिटात बोलून पटकन संपलं की होत गेलं, होऊन गेलं. पण आय एम शुअर हा तुमच्यासाठी पण खूप मोठा स्ट्रगल असेल जेव्हा तुम्ही ॲक्च्युली त्याच्यात राहायला लागला. कारण ज्याला ती आवड आहे त्याने ते करणं हे स्वाभाविक आहे कुठेतरी. पण ज्याला ती आवड नाही आहे त्याने केवळ दुसऱ्या माणसावरच्या प्रचंड प्रेमापोटी त्यात स्वतःला इतकं वाहून घेणं हे फारच कमाल मला वाटते. तर त्याबद्दल मला ऐकायचं. मी सांगतो मला 1-2 किस्से तिच्या बाबतीतले. एक म्हणजे आर्थिकदृष्ट्या सर्वस्व लावणं हा एक भाग असतो. म्हणजे तो कदाचित कोणी करूही शकतो. म्हणजे अगदी आम्ही गाडी विकली, घर विकलं, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्रही आज खोटं आहे. हे सर्वस्व लावलं तिने. एक स्त्री म्हणून तुम्ही समजू शकता की ह्याला महत्त्व आहेच. पण ना ताई, त्याहीपेक्षा महत्त्वाचं माझ्या दृष्टीने काय आहे की आई म्हणून तिने केलेले जे त्याग आहेत ना, म्हणजे आज तिच्या मुलांची फी भरली जात नाही. मुलाला 60पैकी 59 मुलांचा रिझल्ट दिला गेला आणि आमच्या मुलाचा रिझल्ट दिला नाही. तो 1 तास घरी येऊन रडत होता. हे आई म्हणून तिने त्याग करणं. किंवा ज्यावेळेला आम्ही महाडला होतो तेव्हा तर आम्ही शहरापासून 7-8 किलोमीटर बाहेर राहायचो. अनफॉर्च्युनेटली माझ्या दोन्ही मुलांना लहानपणी फिट्स यायच्या. त्यांना बेडरूममध्ये रात्री झोपवून बाहेरून घराला कडी कुलूप लावून
एखादं रस्त्यावरती उडवलेलं कुत्र्याचं पिल्लू उचलून घेऊन येण्यासाठी, कारण आमच्याकडे 4 व्हीलर नव्हती तेव्हा, त्यावेळेला ते बाईकवरती दोघांना जाऊन घेऊन यायला लागायचं. त्यावेळेला मागे बसून ती आई म्हणून काय विचार करत असेल की आता जर माझ्या मुलाला आतमध्ये फीट आली किंवा काय, तर हा जो त्याग तिने केला आहे ना, तो मला असं वाटतं की ह्या आर्थिक आणि या सगळ्या त्यागापेक्षा हजारो पटीने मोठा आहे. आणि हे खरंच प्रामाणिकपणे मी म्हणतो की हे एक स्त्रीच करू शकते. म्हणजे ही ताकद, म्हणजे हे कदाचित तिच्या जागेवर मी असतो तर मी पेलू शकलो नसतो. आम्ही घरात आहे ना, आम्ही जिथे पहिले राहायचो खाली दवाखाना होता तिचा, आणि फर्स्ट फ्लोअरला आम्ही भाड्याने घर घेऊन राहत होतो. एक दिवस घरामध्ये माणसं आली, कोणीतरी गेस्ट म्हणून, तर ती वरती विचारायला आली. तिने बघितलं कोणीतरी वर आले, तिने विचारायला आली की चहा करू का किंवा काय. तर मी तिला म्हटलं नको, एक काम कर, फक्त आतमधलं आपलं जे वॉर्डरोब आहे ना लाकडी, ते रिकामं करून ठेव. ती आत गेली, रिकामं केलं, माझे कपडे वेगळे, तिचे वेगळे, मुलांचे वेगळे, असं बांधलं वगैरे, आणि ती परत खाली गेली. त्या लोकांनी वॉर्डरोब गाडीत टाकलं, थोड्या वेळाने सोफा सेट गाडीत टाकला. ती परत वर आली, मला म्हटली आपण कुठे शिफ्ट होतोय का. ते म्हटलं नाही, आपण गोशाळेची शेड बांधतोय. शेड बांधायला आमच्याकडे ती भिंत एक बांधायची होती. शेड आम्ही बांधलेली होती, पण एक भिंत बांधायची होती ज्याच्यामुळे पावसाच्या पाण्याने गायी भिजत होत्या. हे सगळं इतकं कमाल आहे, कारण खरंच अशी माणसं परत परत बघायला मिळत नाहीत. मला वाटतं की एक अभय बंग आणि राणी बंग आहेत. एक बाबा आमटे आणि साधनाताई होत्या, प्रकाश काका आणि मंदाकिनीताई आहेत, विकास काका आणि भारतीताई आहेत. मला असं वाटतं त्यांच्या जोडीने तुमच्या दोघांचं नाव या पुढच्या काळात महाराष्ट्रातले लोक घ्यायलाच लागतील, कारण हे फार फार कमाल आहे. म्हणजे इतकी हार्मनी असणं दोघांमध्ये, आणि इतकं अशा पद्धतीचं झोकून देऊन इतकं सेल्फलेसली काम करणं, आणि त्याच्याबद्दल बोलताना सुद्धा तुम्ही इतके सहज आहात, मला त्याची पण फार गंमत वाटते. खरं तर हे चौघही म्हणजे दैवताच्या जागेवरच त्यांना मानतो आम्ही. इवन डॉक्टर प्रकाश बाबा आमटे पिक्चर ज्यावेळेस आला, आम्हाला जवळपास 20 लोकांनी त्यांच्या पैशाने तिकीटं काढून काढून आम्हाला सोबत घेऊन गेले. आम्हाला तुमच्यासोबतच हा पिक्चर बघायचा आहे. आम्ही तो पिक्चर 20 वेळेस बघितला. त्यामुळे माझी खूप ना ताई आतून एक इच्छा असते ना आपली, तशी इच्छा आहे. मला खूप जणं म्हणतात की तुम्ही प्रकाश काकांना भेटायला का जात नाही किंवा काय. मला कायम असं वाटतं माझा देव आहे ना, त्यांच्यापर्यंत माझं काम जाईल. मला इवन जी श्वेता आपल्याकडे व्हॉलेंटियर आहे, ती 1 वर्ष आनंदवनला तिने हे केलेलं आहे, त्यामुळे त्या सगळ्यांचे पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर्स तिच्याकडे आहेत. पण मी तिलाही तेच म्हटलं की असं नको करू की तू कळव. मला कायम असं वाटतं की कधीतरी ना मला प्रकाश काकांकडून फोन येईल त्यांच्या ऑफिसमधून की काकांनी तुम्हाला भेटायला बोलवलंय म्हणून. पण मी आज तुम्हाला प्रॉमिस करते एक गोष्ट माझ्याकडून. अनिकेत माझा मित्र आहे. मला फार भारी वाटतं हे बोलताना की अनिकेत माझा मित्र आहे, पण मी आपला हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत निश्चित पोहोचवेल. थँक्यू निश्चित. आणि हे जे काम आहे हे त्याने पाहावं आणि प्रकाश काकांपर्यंत पोहोचावं, हे मला खूप मनापासून वाटतं. मला ना खूप वेळेस मी इतकी वर्ष ह्या आसवरच काम करतोय की कधीतरी मला त्यांचा असं त्यांच्या ऑफिसमधून फोन येईल की तुला भेटायला बोलवलंय म्हणून. म्हणजे लिटरली ते देवच आहेत माझ्यासाठी. परंतु कधीतरी भक्ताचा एक हक्क असतो ना, त्या हक्काने मी हे म्हणतोय की मला त्यांना भेटायचं आहे ना. तर मी ॲक्च्युली नागपूरपर्यंत मी आनंदवनला 3 वेळेस जाऊन आलो, पण मला तिथून संधी असताना सुद्धा मी खास ह्याच्यासाठी गेलो नाही की मी जाऊन माझं काम सांगण्यापेक्षा मला जर त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी असं म्हटलं ना की बस असं एकदा पाठीवर हात ठेवून की छान काम करतोयस, म्हणजे ते माझ्या आयुष्याचं पूर्णत्व असेल. त्यानंतर मी काहीच करू नाही शकलो तरी मी जिंकलो. म्हणजे त्यांच्या जसं तुम्ही म्हटलात की ह्या 4 जोडप्यांसारखं तुमचं काम आहे, त्यांच्या आमचं आयुष्य संपेपर्यंत आम्ही त्यांच्या 1% जरी करू शकलो ना तरी आम्ही स्वतःला त्यांचे खऱ्या अर्थाने भक्त म्हणून. किती छान. मला खरंच काही म्हणजे पुढे आता काय बोलायचं, माझ्या मनामध्ये इतके खरं तर तुम्हाला विचारायचे प्रश्न आहेत, खरं सांगते. पण पुन्हा गेटिंग बॅक टू इतकं इमोशनल आहे हे सगळं खरंच. पण गेटिंग बॅक टू पुन्हा एकदा आपण ट्रॅकवरती येऊया. एक म्हणजे जीवावर बेतणारा कोब्रा बाईट, इतर अनेक वेळेला झालेले जनरल जे काय बाईट असतील तिकडचे ते वेगळे. जवळपास एका कुत्र्याने फाडून काढलेलं आहे एकदा, त्या गोष्टींचे उपचार, या सगळ्याचं जे फिजिकल पेन आहे या सगळ्यातनं गेल्यानंतरचं, तरीही का असं वाटतं, ही कुठली ड्राईव्ह आहे की पुन्हा पुन्हा त्या कामाकडे खेचून देते? ज्यावेळेस आपण तराजूत एखादी गोष्ट तोलतो ना, जी गोष्ट खाली जाते ती जड आहे असं आपण म्हणतो. ह्याच्यातून मिळणारा त्रास हा खूप हलका वाटतो जेव्हा त्याच्यातून मिळणारं समाधानचं पारडं खूप जड जातं. ह्याच्यातून मिळणारं समाधान ताई खरंच म्हणजे मी हे बोलायचं म्हणून बोलत नाही किंवा इंटरव्ह्यू म्हणून बोलत नाही,
ह्याच्यातून आम्हाला मिळतंय काय, गेली 14, 15, 16 वर्ष आम्ही आयुष्याची ह्याच्यात लावली, किंवा आज मुलंसुद्धा हे करण्याचा आमच्यासोबत प्रयत्न करतात, किंवा बेसिक गरजा त्यांच्या आम्ही कधीतरी पूर्ण करू शकलो नाही. पण ह्याच्यातून आम्हाला एक गोष्ट निश्चित मिळाली, की आम्हाला खूप समाधान मिळालं. जी पिल्लं आज तुम्ही आश्रमात बघता, त्या पिल्लांना जर तुम्ही ह्या दृष्टीने बघितलात, तुमच्या कॅमेऱ्यांमध्ये हे जर तुम्ही टिपू शकलात किंवा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी जर ते बघू शकलात, त्यांच्या डोळ्यात ही भावना आहे, म्हणजे आम्हालाच दिसते असे नाही. बघण्याचा जर दृष्टिकोन आपला तो असेल ना, तर त्यांच्या बघण्यामध्ये हिचं जसं ते तुमच्या त्या गाण्यात आहे ना, तुझ्या कृतार्थ डोळ्यात, तो भाव त्यांच्या कृतार्थ डोळ्यात दिसतो. आम्हाला हीच मोठी गोष्ट वाटते, की त्यांच्या डोळ्यात आम्ही आईबाप म्हणून त्यांना जर दिसतोय, तर ते पारडं खूप जड आहे, म्हणजे पेन खूपच कमी आहे त्याच्यासमोर. काय बोलावं याच्या पुढे आता, म्हणजे मला तर खरंच कळत नाही आहे. तुम्ही बोलता बोलता इतकी फिलॉसॉफी सांगताय खरं तर, आणि जी प्रत्यक्ष केलेल्या कामाशिवाय येत नाही. म्हणजे मला खूप स्वतःचा, म्हणजे खूप भारी वाटतं मला स्वतःबद्दल, की मी खूप वाचते आणि सतत वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन आणि काही ना काही स्वतःमध्ये झिरपवून घ्यायचा प्रयत्न करत असते. पण मी खरंच सांगते, 500 पुस्तकं एका बाजूला आणि आज आपण हे जे बोललोय त्या गप्पा एका बाजूला. आणि मी मुद्दाम उगाच काहीतरी सांगायचं किंवा मुद्दाम उगाच कौतुक करायचं म्हणून बोलत नाहीये, पण कारण ते जे सगळं आहे ना, हे ते तुम्ही प्रत्यक्ष जगलात. आणि असं तुमच्याकडून ऐकणं ही इतकी म्हणजे मला असं वाटतं की मी भाग्यवान आहे की असं तुमच्यासमोर बसून मला हे बोलता येतं आणि हे शेअर करता येतं. तुमच्या मुलांबद्दल तुम्ही सांगत होतात, लहानपणापासून मोठं होताना आता हे सगळं बघत ती मोठी झाली आहेत. त्यांनी कधी तक्रार केली किंवा त्यांना असं कधी वाटलं की आपल्याला असं नको आहे, किंवा शाळेत सुद्धा ते कदाचित वेगळ्या गोष्टी त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे बघत असतील का? दे आर व्हेरी हॅपी परत आल्यानंतर. मग हे जे अख्खं एक हा जो निवारा आहे तो त्यांना जास्त अप्रूप वाटतो. लहान होते ना तेव्हा त्यांना फार त्रास व्हायचा ह्या गोष्टीचा, जेलस फील व्हायचं. कारण आम्ही कायम, मी मगाशी जसं म्हटलं की गोल्डी माझा मुलगा आहे, तसं हे प्रत्येक पिल्लू माझं बाळ आहे आणि आम्हीच तेवढंच प्रेम त्यांच्यावर करतो. त्यामुळे लहानपणी त्यांना असं वाटायचं की अरे हे आम्हालाच दोघांना, तेव्हा एक इंटेन्शन हवं असतं मुलांना, तेव्हा हे पूर्ण वेळ त्यांच्यामध्येच आणि त्यांना घेऊन बसलेत आणि त्यांच्यासाठी सगळं करतात. आणि मग जसे जसे ते मोठे होत गेले, आमचे काही टी व्हीवर इंटरव्ह्यूज आले, कुठे काही बातम्या आल्या, मग त्यांना कळायला लागलं की आपले आई वडील काहीतरी वेगळं काम करतायत आणि ह्याचं कौतुक करतायत लोक, याचा अर्थ हे काहीतरी छान काम आहे. आणि मग त्यांना ते आवडायला लागलं. आता हळूहळू ते या सगळ्याला जोडले गेलेत. जेव्हा मागच्या वर्षी पूर आला आणि इथे सगळं पाणी होतं, म्हणजे समुद्र झाला होता आणि रात्री 2:30 वाजता वगैरे पाणी यायला सुरुवात झाली. ते झोपले होते, मी म्हटलं तुम्ही झोपा, आम्ही पाणी येत आहे. ते असे उठले आणि यांच्या फूड्सच्या बॅग होत्या 3-3 किलोच्या, तर ते दोघं ना म्हणजे त्यांच्या छोट्या छोट्या हाताने तिथून आश्रमातून एक एक बॅग आणून त्या पाण्यातून ठेवत होते. जेवढी पिल्लं आहेत छोटी छोटी त्यांना उचलून वरच्या रूममध्ये ठेवत होते. तो बदल मला इतका म्हणजे छान वाटला की लहानपणी त्यांना कळत नव्हतं, पण जेव्हा त्यांना कळायला लागलं की हे जेन्युइन आहे आणि याची गरज आहे, तेव्हा ते त्याच्यातच आमच्या सोबतीने काम करतात. आणि आता मी डॉक्टर आहे, जेव्हा आमच्या डॉक्टरांच्या CME असतात, त्यांची मुलं कशी राहतात किंवा त्यांचे म्हणजे टॅब्स आणि हे सगळे अट्रॅक्शन आहेत, आमच्या मुलांना आम्ही कधी देऊच शकलो नाही. पण त्यांनी कधी तक्रार केली नाही की आम्हाला या गोष्टींची गरज आहे. म्हणजे हे जे आहे त्यांना याचं वेगळेपण आणि याची गरज ही त्यांना कळली आहे. त्यामुळे आम्ही त्या बाबतीत पण समाधानी आहोत की मुलांचा आम्हाला काही त्रास नाही, कटकट नाही, आणि ते सुद्धा त्याच्यात आता हातभार लावतात. किती सुंदर. म्हणजे ते म्हणतात ना, ॲक्सेप्ट द सिच्युएशन अँड पीपल ॲज दे आर, असं त्यांनी आम्हाला ॲक्सेप्ट करून टाकलं की आता यांच्यात काही बदल होऊ शकत नाही. सो स्वीट, फारच मजेशीर. पण मला सांगा, तुम्हाला दोघांना मी हे विचारेन, आता पुरस्कार तर काही तुम्हाला नवीन नाही आहेत, म्हणजे 25 एक तरी किमान पुरस्कार तुम्हाला या कामासाठी मिळालेले 60 पेक्षा जास्त. बाप रे, माझा खूप कमी पडलाय अभ्यास. पण इतके सगळे पुरस्कार, इतक्या वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवरती इंटरव्ह्यू, ही जी प्रसिद्धी आहे ती, आणि प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवरती काम करतानाची रियालिटी, याच्यात फरक असतो हे मला माहिती आहे. तो काय फरक आहे आणि ती जी दरी आहे ती तुम्ही कशी सांगता? काही कार्यक्रमांमध्ये आपण असणं आणि पिल्लांमध्ये आपण असणं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. कारण की एकतर इथे खूप फिजिकली वर्क आहे, इथे आम्ही छान सुंदर राहूच शकत नाही, मग गरज पण नाही त्या गोष्टीची आणि ती पूर्णही होऊ शकत नाही.
परंतु मला असं वाटतं की ह्या नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. म्हणजे ह्या दोन्ही बाजू गरजेच्याच आहेत. म्हणजे खूप वेळेस असं सामाजिक कार्यकर्त्यांकडून किंवा असं जनरली बोललं जातं की कुणी पुरस्कारासाठी काम करत नाही. पुरस्कारासाठी कुणीच काम करत नाही हे मलाही मान्य आहे. परंतु पुरस्कार आणि मिळणारं कौतुक हेच ऊर्जा देत पण असतं. ही गोष्ट तितकीच खरी आहे. कारण समाजात जसं निगेटिव्ह बोलणारी लोकं आहेत तसं 5% पॉझिटिव्ह बोलणारी लोकं आहेत. त्या 5% पॉझिटिव्ह बोलणाऱ्या लोकांमुळंच आज प्रोजेक्ट उभा आहे. जर 95% लोकांना असं वाटत असेल की काय त्या कुत्र्या मांजरांना सांभाळलं काय आणि नाही सांभाळलं काय फरक पडतो, अशा लोकांना हे पुरस्कार हे एक उत्तर आहे एक प्रकारचं, जे समाजाने दिलेलं आहे की नाही तुम्ही काहीतरी चांगलं करताय तर त्याचं ते ॲप्रिसिएशन आहे. येस, एक्झॅक्टली ती कौतुकाची थाप आहे. खरं तर ह्या कार्यक्रम म्हणजे ह्या पूर्ण उपक्रमाचं आज जे एम्पायर वाटतंय त्याची सुरुवातच खऱ्या अर्थाने मला वाटतं त्या एका पुरस्काराने झाली की 2005 साली मला चांगलं पोहता येत असताना, त्यामुळे मी पोहता येत असल्यामुळे मी 2005च्या पुरामध्ये जवळपास 67 प्राण्यांना, म्हणजे अगदी त्यात उंदीर घुसींपासून सापांचे, कुत्र्यांचे, मांजरांचे पिल्लांपर्यंत त्या सगळ्यांना वाचवलं होतं. आणि ते पूर गेल्यानंतर एक 2-3 महिन्यांनी ज्यावेळेला नवरात्री उत्सव आला त्याला तिथल्या आमच्या इथे लोकल नवरात्री उत्सव मंडळाने मला इतकीच एक 20 रुपयाला मिळत असेल मे बी इतकी छोटी ट्रॉफी मला एक पुरस्कार म्हणून दिली. त्या ट्रॉफीचं रूपांतर आज दिल्लीला आपल्याला गौरत्न पुरस्कार मिळाला. म्हणजे मला असं वाटतं मी दिल्लीला ज्यावेळेला मला तो गौरत्न पुरस्कार मिळाला ना, भारतातल्या 10 लोकांना मिळाला, महाराष्ट्रातले फक्त मी आणि अर्चना दोघंच होतो. परंतु त्या पुरस्काराच्या वेळीसुद्धा ताई मी हे म्हटलं की खरंच पुरस्कार मिळणं म्हणजे पुरस्कार नको आम्ही काय पुरस्कारासाठी करत नाही वगैरे, आम्ही पुरस्कारासाठी करतच नाही आहोत. म्हणजे आता सांगायचं तर ह्या क्षेत्रातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे गौरत्न, तो आम्हाला मिळाला. मग आता त्याच्यापेक्षा पुढे जाऊन कशासाठी करायचं आहे. तर जसं मगाशी म्हणालो की समाधान हे निश्चितच पुरस्काराची जी थाप आहे हा समाधानाचाच एक भाग आहे. बरोबर. पण मी अपोज नाही करत यांना, म्हणजे त्यांचं म्हणणं 100% बरोबर आहे. पण जेव्हा आता हे काही करत नाहीत, म्हणजे माझा दवाखाना आहे त्याच्यावरच हे सगळं चालतं, लोक पुरस्कार देतात किंवा असं म्हणतात आम्ही मदत करू येतो. पण काय की मी माझ्या जेव्हा अशी वेळ येते की आता म्हणजे ज्यावेळी लॉकडाऊन होतं सगळ्यांनीच त्याच्यात सफर केले. मी तर वांगणीसारख्या छोट्याशा खेड्यात जनरल प्रॅक्टिस करते, 50 रुपये माझी फीज आहे. आणि अशा ठिकाणी करताना लोक घाबरत होते डॉक्टरकडे जायला. एक दिवस तर मी 2 वेळची ओपीडी करून घरी फक्त 400 रुपये घेऊन आले आणि मी इतकी रडले, कारण मला त्याच्यात माझी 100 पिल्लं आणि माझ्या घरातली 8-10 माणसं यांना खायला घालायचं. आणि मग अशा वेळेत तेव्हा मी हे पुरस्कारांचा नाही वापर करू शकत. म्हणजे पुरस्कार मला फक्त शोकेसमध्येच ठेवायला आहेत. तर ग्राउंड लेवलला तुम्ही जो म्हटलं त्यातला काय फरक आहे, तर ग्राउंड लेवलला हा पण तो मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे की हे सगळं आर्थिकदृष्ट्या पेलणं आणि माणसांची मॅनपॉवर पण. सुरुवातीला आम्ही दोघंच हे करत होतो, आत्ता कुठे जाऊन आम्ही एक सोबत जोडपं ठेवलंय, श्वेता आहे आमच्या सोबत आता. तर मग याला माणसं पण पाहिजेत, मॅनपॉवर पण पाहिजे आणि पैशाची बाजू आहेच. तर पुरस्कारांसोबत ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा जर म्हणजे जुळून येणं खूप गरजेचं आहे. पण मला असं वाटतं की आता हा मुद्दा निघालाच आहे, तर आपण सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आवाहन करूया की जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि मला माहिती आहे की आपल्याकडे अत्यंत मनापासून मदत करणारे, जर का त्यांना वाटलं की चांगलं काम आहे आणि ते विश्वासू योग्य व्यक्तींच्या हाती पडतं, हे सत्पात्री दान आपण ज्याला म्हणतो तसं, तर भरभरून लोक मदत करतात. माझा खूप पूर्वीपासूनचा हा अनुभव आहे. मित्रांनो, ह्या संस्थेची लिंक, माहिती आणि त्यांचा अकाउंट नंबर आणि त्यांचा जीपे नंबर हे सगळं आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. जर तुम्हाला वाटलं की या कामामध्ये काहीतरी खूप छान आहे, काहीतरी फार महत्त्वाचं आहे, तर जरूर आपापल्या परीने जितकी शक्य होईल तितकी मदत करा. प्रत्येक छोटी छोटी येणारी मदत ही तितकीच महत्त्वाची आहे असं मला वाटतंय. सो मला असं वाटतं की जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत हे पोहोचवलं तर कदाचित त्यातनंही काहीतरी एक चांगलं उभं राहू शकेल. ताई, आर्थिक अडचण ही कोणत्याही संस्था म्हणजे कोणतेही नाही, आणि सामाजिक क्षेत्रात त्याचं काम सोंग नाही करणाऱ्याला आणतायत, पैशाचं नाहीच सोंग नाही आणतायत. आणतायत. त्यांना म्हणजे आम्हाला आर्थिक अडचण नाही अशी म्हणणारी कुठलीही संस्था अजूनपर्यंत मला दिसली नाही. कारण की प्रत्येकाचं जसजसं आर्थिक मदत वाढते तसं आवाका वाढत जातो. आज आम्ही 5 पिंजऱ्यांपासून सुरुवात करून आज 40 पिंजरे आम्ही उभे करू शकलो, हे आर्थिक मदतीमुळेच करू शकलो. जवळपास आणखी 100 पिंजऱ्यांचं प्रपोजल आहे. म्हणजे तितक्या पिंजऱ्यांची आत्ता आमच्याकडे 35 ॲनिमल्स हे वेटिंग लिस्टला आहेत, जे हँडिकॅप आहेत पण आम्ही ठेवू शकत नाही आहोत कारण आमच्याकडे पिंजरे नाही आहेत. तर हे सगळं उभं करणं गरजेचंच आहे. पण त्यासोबत मी सगळ्यांना अगदी हात जोडून विनंती करीन की आश्रमाला भेट द्यायला या, एकदा तुम्ही बघायला या. इथल्या पिल्लांची
खरंच मानसिकता, त्यांना हात फिरवणं म्हणजे आर्थिक मदत गरजेची आहेच आहे, पण त्याही सोबत त्यांच्यावरती हात फिरवणं, त्यांना प्रेमाचा एक सपोर्ट देणं ही जास्त गरजेची गोष्ट आहे. आणि त्यासोबत एक आता विषय निघाला म्हणून जस्ट आवाहन करतो की आम्ही गेली 8 वर्ष एक मोहीम राबवतोय की आपण रस्त्यावरून एखाद्या ठिकाणावरून जात असताना ज्यावेळेला जखमी किंवा अशा अवस्थेतलं ज्यावेळेला आपल्याला एखादं पिल्लू बघायला मिळतं त्याला तर आपण मदत करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ज्यावेळेला एखादं मृत पिल्लू आपल्याला बघायला मिळतं, एखादा कुत्रा मेलेला जेव्हा दिसतो त्याला आपण बघून निघून जातो पुढे, आणि ज्याला आपलं काम आटपून आपण परत येतो त्यावेळेला संध्याकाळी येईपर्यंत त्या कुत्र्याचा पूर्ण तिथे छेंदा मेंदा झालेला असतो. परत जाताना आपल्या लक्षात येतं अरे आपण सकाळी ह्याला अख्खा बघितला होता. तर आम्ही एक मोहीम 8 वर्षापूर्वीपासून चालू केली ज्याच्यामध्ये आता जवळपास 1800 मुलं आमच्यासोबत काम करत आहेत की तुम्ही जिथे कुठे असं तुम्हाला दिसेल, आपल्या आयुष्यातली 2 मिनटं इतकी निश्चितच इतकी अनमोल नाही आहेत की आपण त्या पिल्लाच्या एका बॉडीच्या डिकॉम्पोजसाठी सुद्धा ती मदत करू शकत नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या पिल्लाला उचलून बाजूला ठेवून आसपासच्या एखाद्या गरीब व्यक्तीला एक 100 रुपये देऊन तुम्ही सांगू शकता की त्याचा एक अंत्यविधी करायला, एक छोटा खड्डा करून त्याला गाडू शकता, किंवा नाही तर निदान रस्त्यावरून उचलून बाजूला तरी निदान ठेवू शकता. एक मेलेल्या एका पिल्लाला उचलून बाजूला ठेवणं ही काही खूप मोठी कष्टाची गोष्ट नाही आहे. ते जर करू शकलात तर निश्चित तुम्ही पाणवठ्याच्याच कामामध्ये आम्हाला मदत करताय. असं प्रत्येकाला इथे येणं शक्य नाही, प्रत्येकाला आर्थिक मदत करणं शक्य नाही, प्रत्येकाला व्हॉलेंटियर होणं शक्य नाही, पण प्रत्येकाला ही गोष्ट निश्चित शक्य आहे की तुम्ही स्वतःहून या मोहिमेमध्ये सामील होऊ शकता. इतकं तुम्ही स्वतः बरं आम्हाला कळवण्याची गरज नाही, फक्त आम्हाला जर कळवलं तर आमच्या ह्या 1800मध्ये आणखी काही नावं वाढतील इतकंच. कळवलंच नाही तरी चालेल, कारण आम्ही बघण्यापेक्षा देव बघतोय हे कायम आम्ही बघत असतो. त्याच्यामुळे तुम्ही या मोहिमेतही सहभागी व्हावं असे मनापासून आवाहन. माझा खरं तर पुढचा प्रश्न तोच होता, पण त्याचं उत्तर बऱ्याच अंशी तुम्ही दिलं आणि खूप सुंदर तुम्ही आता सांगितलं की जी माणसं आहेत ज्यांना असं खरंच वाटतंय मनात ना की काहीतरी या कामामध्ये आपला सहयोग असला पाहिजे, पैशांव्यतिरिक्त सुद्धा, मदतीव्यतिरिक्त आर्थिक, तर ते काय करू शकतात? एक ना आमच्याकडे आता मध्यंतरी एक व्यक्ती आले होते आम्हाला मदत करण्यासाठी. ते ज्या रिक्षाने आले होते ते रिक्षावाले काकासुद्धा त्यांच्यासोबत आतमध्ये आले होते आश्रम बघायला. जाता जाता ते असं वाक्य म्हणले की दादा मी काही मदत तर नाही करू शकत, माझं स्वतःचंच पोट हातावरती आहे अशी कंडिशन आहे, पण मी एक गोष्ट करू शकतो. आम्ही रिक्षावाले ज्या सीटवर बसून गाडी चालवतो त्याच्या मागची जी बाजू आहे, सीटच्या मागची बाजू, तिथे लावायला जर तुम्ही आम्हाला एक स्टिकर दिलात तुमच्या संस्थेचा तर तो आम्ही तिथे लावू. किती छान. आणि त्यांनी काय म्हटलं की माझ्या रिक्षात जवळपास, मी मुंबईत रिक्षा चालवतो, रोज जवळपास 500 लोक बसतात, एका माणसाला तर क्लिक होईल की आश्रम काय आहे ते बघायला यावं. म्हणजे त्यांनी जी आम्हाला जी आयडिया दिली आहे आम्ही त्याच्यानुसार आता स्टिकर बनवायलाही दिलेत. ज्यांना कुणाला शक्य आहे त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपला ॲड्रेस पाठवावा किंवा आमच्या नंबरवरती तो ॲड्रेस पाठवला तर आम्ही कुरिअरही करू. ज्यांना शक्य आहे स्वतःच्या रिक्षात, गाडीत किंवा अगदी दवाखान्यात, शॉपमध्ये, मेडिकल शॉप आहे, कुठेही जिथे 4 लोक ते वाचू शकतील, आश्रमाविषयी लोकांना माहिती कळाली तर लोक निश्चित, आज ही जे काय उभं राहिले ताई, हे मी नेहमी म्हणतो हे काय आमचं नाही आहे, हे लोक एकत्र आलेत म्हणूनच उभं राहिले. मग जर इतकी लोक एकत्र येऊन एवढं होऊ शकतं तर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आली तर आश्रम निश्चित मोठं उभं राहू शकेल. तर ती एक मदत करू शकतात. किंवा आम्ही यावर्षी एक तुमचा वाढदिवस साजरा करण्याचं एक आव्हान बनवलं आहे की वाढदिवस पुण्यकर्म योजना असं आम्ही त्याला नाव दिलं आहे. की पिल्लांचा जो दिवसभरातला जो खर्च आहे साधारण 2,500 ते 3,000 रुपये आश्रमाचा दिवसाचा खाण्याचा खर्च होतो. तर निदान एक 2100 रुपये तुम्ही त्याची जर मदत करू शकलात की बाबा आजचा माझ्या वाढदिवसानिमित्त मी आजचं खाणं मी माझ्याकडून देतो, तर आमचं जे अगदी डोक्यावरती आलं आहे ते निदान खांद्यावरती यायला निश्चित मदत होईल. असं स्वरूपाचं एक आपण उपक्रम त्या माध्यमातून राबवू शकतो. म्हणजे ज्यांना कोणाला इच्छा आहे ते त्याच्यात सहभागी होऊ शकतो. नाही, आणि का नाही, म्हणजे मला असं वाटतं की माझ्यासारखी काही लोक आहेत आता जी काम करतात व्यवस्थित किंवा आपले पैसे कमावतात. आज साधं हॉटेलमध्ये गेलो तरी सुद्धा एका वेळेला पटकन आपण 2-2.5 हजार सहज खर्च करून टाकतो. तर या सगळ्या पिल्लांसाठी एकदा 2100 रुपये देणं ह्याच्यात फार काही मोठी गोष्ट नाही आणि ते आपण अगदी सहज करू शकतो. ही काही फार मोठी अपेक्षा नाही आहे. सो माझी खात्री आहे हे नक्की या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळेल. दुसरं एक मला सांगायचं आहे की अर्चनाताई आदिवासी पाड्यांसाठी काम करतात आणि ते काम खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. मला असं वाटतं की त्यासाठी आपला एक वेगळा इंटरव्ह्यू करायला आपल्याला पाहिजे. खजिनाचा एक स्वतंत्र भाग आपण त्यानिमित्ताने करू. पण त्या वांगडीमध्ये प्रॅक्टिस करतात. आता आपण स्पेसिफिकली पाणवठ्याबद्दल बोलत होतो तेव्हा त्यांच्या कामाविषयी जास्त बोलणं झालेलं नाही आहे. पण मला असं वाटतं की जुन्या गोष्टी तुम्ही तिथं घेऊन जाता त्या लोकांसाठी, तर तेही आवाहन मला वाटतं आपण या निमित्ताने सगळ्यांना करूया.
माझ्याकडे ना म्हणजे मी कायमच महाडला असताना पण मला कायम आदिवासी महिला आणि ज्या काही अशा गरजू महिला, किशोरवयीन मुली खास करून, यांच्यासाठी काम करण्याची फार पहिल्यापासून आवड आहे आणि मी तिथे करते. तर तिथे बऱ्याचशा अशा म्हणजे तुम्हाला आत्ताही ऐकून खोटं वाटेल की 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की एका बाईची डिलिव्हरी झाली, घरीच झाली आणि त्यांनी दगडाने ठेचून नाळ कापली. म्हणजे आपण आता कुठल्या युगात जगतो आणि आपण सर्जरी, सीझर आणि याच्यासाठी किती नॉर्मल डिलिव्हरीसाठी पैसे खर्च करतो आणि त्या काळात जर अशा असतील म्हणजे विचार करा की ते अजून किती मागासलेले आहेत विचारांच्या बाबतीत, आर्थिकता या बाबतीत. तर मग मी कायम म्हणते की मुंबईतून जे काही लोक येतात तर आपल्या घरी बरेचसे असे कपडे असतात की आपल्याला आणल्यावर आवडतच नाही, साईजमध्ये बसत नाही. तर ते आम्ही काय म्हणतो की तुम्ही ठेवा आणि ते इथे आणून द्या. मुलांची खेळणी असतात, मुलं प्रत्येक वेळी बाहेर गेली की एखादं नवीन खेळणं घेऊन येतात आणि आपण ते प्लॅस्टिक भंगारमध्ये टाकतो. माझ्या क्लिनिकमध्ये तुम्ही कधी आलात तर माझ्या खुर्चीच्या एका बाजूला एक बॉक्स असतो ज्याच्यात खेळणी असतात, एका बाजूला कपडे असतात. मी येतानाच बघते यातलं याला काही बसेल का आणि मग त्याच्यातला एखादा टी-शर्ट देईल. ते इतकं खुश होऊन जातात की आणि ती जी खेळणी जुनी आहेत हे मला माहीत असतं पण त्याच्यासाठी ते फार आनंददायक असतं. आणि मग जाताना एखादा बॉल अगदी एवढंसं खेळणं जरी दिलं तरी सुद्धा मुलं, तुम्ही बघितलं किंडर जॉयमधल्या एवढ्याशा खेळण्यासाठी ते 40 रुपयाचं मुलं घेतात. त्यामुळे त्यांना खेळणं आहे हे महत्त्वाचं. तर मग असा आनंद पण आपण त्यांना देऊ शकतो आपल्या छोट्या छोट्याच कामातून. त्याला काही फार मला पण वेळ लागत नाही. तर असंही कुणाला काही द्यायचं असेल, जुन्या वह्या असतील, पुस्तकं असतील, खेळणी, पेन्सिल, रबर, मुलं पेन्सिल अर्धी झाली तरी टाकतात, त्यांच्यासाठी ती अर्धीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. तर असंही मी सांगू इच्छिते की अशाही काही कुणाला द्यायचं असेल तरी देऊ शकता, आपण योग्य मुलांपर्यंत पोहोचवू. आम्ही गेल्या वर्षी ताई असं आवाहन केलं होतं. आम्ही दर 2 महिन्याला हे करतो पण दिवाळीला आम्ही खूप मोठ्या प्रमाणात करतो. तर गेल्या वर्षी आम्हाला दिवाळीला 13 सायकल्स आल्या. मग आम्ही काय केलं, 6वी पर्यंतचे जे शाळा आहेत ना त्यांच्या इथे जाऊन पहिला दुसरा कोण आला गेल्या वर्षी, फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, त्यांना त्या दिल्या. आता आम्ही 8 दिवसापूर्वी काहीतरी कामासाठी वरती वाडीवर गेलो होतो. तर एका मुलाने विचारलं, दादा यावर्षी मी पहिला आलो ना तर मला देणार ना सायकल? आम्ही डोक्याला हात लावला, आता 13 कुठून आणायच्या नवीन? आता नवीन घ्यायला लागतात की काय? म्हणजे ह्या आव्हानातून जर ह्या गोष्टी आल्या, आपल्याकडे जुन्या सायकल्स निश्चित असतात किंवा लहान मुलांचे कपडे तर माप वाढतं, ते कपडे 3-4 वेळाही घातले जात नाहीत आणि खूप चांगल्या क्वालिटीचे असतात. फक्त आम्ही नेहमी म्हणतो की 2च गोष्टी टाळा. एक, अजूनपर्यंत एक्सेलपेक्षा मोठ्या साईजचा आदिवासी भेटला नाही आहे, त्यामुळे त्याच्या वरचे साईज पाठवू नका आणि तुमच्या घरातला कचरा पाठवू नका. म्हणजे कुठेही उसवलेलं, फाटलेलं, त्यांच्या इगोला पकडून आम्ही हे काम गेली 13 वर्ष करतो आहे. त्याच्यामध्ये तो न दुखावला जाता त्यांना कुठेही एक अपमानास्पद भावना तयार होणार नाही अशा स्वरूपाची गोष्ट जपून आम्ही हे काम करतो आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी जितकी मदत पाठवाल तितकी एकदा चेक करून पाठवा की आपल्याकडून चुकून, आपण काही जाणीवपूर्वक कुणाचा अपमान करण्यासाठी हे पाठवत नाही, पण ना जाणं चुकून आपल्याकडून एखाद दुसरा जरी फाटका टी-शर्ट एखादा गेला तर त्यांना ते असं हे होतं की अरे आम्हाला, म्हणजे ते गरीब आहेत, ते भिकारी नाही आहेत. ह्या भावनेतून आपण हा प्रोजेक्ट राबवतो कारण अतिशय सेन्सिटिव्ह भाग येतो की त्याच्यावरती काम करणं आणि तलवारीच्या धारेवर काम करावं तितका शार्पनेसवरती ते काम करावं लागतं कारण त्यांना कुठेही न दुखावता त्यांना ती मदत केली जाते. तर त्यामुळे तितकी गोष्ट फक्त जपावी. मी आत्ता खरं तर स्पीचलेस आहे. म्हणजे नॉर्मली कार्यक्रम म्हणजे खजिनाचा कुठलाही भाग संपवताना काहीतरी एक मी बोलून भाग संपवते किंवा काहीतरी, आज काही सुचतच नाही आहे बोलायला. पण एक मात्र नक्की आहे की आज मी खूप इकडनं काहीतरी घेऊन जाते आणि मी येईनच ऑफकोर्स परत आणि परत आपल्या भेटी होतीलच, ह्यात काहीच शंका नाही. पण मला फक्त बोरकरांच्या 2 ओळीच आठवतात की दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझी जुळती. ह्यापेक्षा पलीकडे मी आणखीन काही बोलू शकत नाही. मला असं वाटतं की ही जी भावना आहे ना आनंद शोधण्याची किंवा समाधान शोधण्याची, तुमच्या इतकं ग्रेट काम आयुष्यात मला करता येईल की नाही मला माहिती नाही, पण ती आनंद शोधण्याची आणि समाधान शोधण्याची भावना जरी माझ्यात मला आणता आली तरी मला असं वाटतं की मी भरून पावीन. पण पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, कारण तुम्ही आज या गप्पांमध्ये सहभागी झालात आणि इतक्या भरभरून गप्पा मारल्यात. त्यासाठी या पुढच्या सगळ्या कामांना खूप मनापासून शुभेच्छा. आणखीन वाढत जाऊ दे हे कुटुंब, असंच छान याला आणखीन फांद्या याच्या विस्तारत जाऊ देत, इतकीच मी प्रार्थना करीन देवाकडे. आणि परत भेटत राहूया आणि आपण भेटणारच आहोत पुढच्या आठवड्यात, पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.